नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात आलोय. तर दादांनी मिरचीचा प्लॉट असा सुंदर पद्धतीने फुलवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी आपल्या सायंट केमिकलचे प्रोडक्ट वापरले होते. आज आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊया की सायंट केमिकलच्या मिरची पिकामध्ये प्रोडक्टचे रिझल्ट कसे काय. तर नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुदर्शन तुकाराम शेळके, राहणार बोरगाव. ओके. तर मिरची पिकामध्ये पहिल्या ड्रिचिंग साठी तुम्ही डॉक्टर ग्रोथ आणि फॅबिओन वापरलं होतं. तर हो. तुम्हाला पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली, हो, वाढली ना. फुटवे वगैरे निघाले. फुटवे वगैरे छान निघाले. ओके. तर त्यानंतर तुमच्या मिरची पिकामध्ये आळीचा प्रादुर्भाव झाला. हो, तर झालं. आळीसाठी तुम्ही स्लोगन वापरलं होतं. हो, वापरलं होतं स्लोगन. तर तुमची आळी कंट्रोल झाली. हो, झाली ना. तर त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस मिरची फुलकळीत आली त्यावेळेस तुम्ही स्कॉचचा हात टाकला होता. तर हो. स्कॉच 60 मुळे फुलकळी आणि सेटिंग मिरची चांगली लागली. हो, झाली झाली. तर हे प्रोडक्ट इतर शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे. हो, वापरले पाहिजे ना. तर शेतकरी बांधवांना, तुम्ही जर मिरची पीक करत असाल तर दादांनी सायंट केमिकलच्या प्रोडक्टचे मिरची पिकामध्ये एकदम छान पद्धतीने रिझल्ट घेतले. तसेच तुम्ही मिरची पिकामध्ये सायंट केमिकलच्या प्रोडक्टचे रिझल्ट अवश्य घ्या आणि प्रोडक्ट अवश्य वापरा. तुम्हाला जर काही अडचण असेल मिरची पिकामध्ये तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला जर फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. धन्यवाद.